कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी परिवार. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. कृपा आपल्यावरती त्या आईची. स्वप्न पाहिलं तुम्ही, चांगलं पहा. स्वप्न पडलं सिद्धोपंतांना, तुम्ही तुमची मुलगी विठ्ठलपंतांना द्या. पांडुरंग आले स्वप्नामध्ये, तुमची मुलगी विठ्ठलपंतांना द्या. सकाळ झाली, स्नान विधी उरकला, जेवण झाली आणि विठ्ठलपंत आता निघण्याच्या दृष्टीने आहेत. तेवढ्यामध्ये सिद्धोपंतांनी दर्शन घेतलं विठ्ठलपंतांनी. विठ्ठलपंत राग नका येऊ देऊ, पण एक बोलायचं होतं. नाही तर असं समजाल जेवायला आणलं तर त्याच हेतून आणलं की काय. पण रात्री स्वप्न पडलं विठ्ठलपंत, आमची मुलगी तुम्ही करा असा पांडुरंगाने आदेश दिला. विठ्ठलपंत म्हटलं मी अजून लहान आहे, मला अजून तीर्थयात्रा करायची आहे. वैराग्य होतं ना, माझ्या आई वडिलाला विचारावं लागेल. विठ्ठलाचा प्रसाद आहे, विठ्ठलानं स्वप्न सांगितलंय म्हणून एक दिवस तुम्ही रात्री मुक्काम करा. विठ्ठलपंतानं आठ अशी घातली, तुम्हाला जसं स्वप्न पडलं ना तसं पांडुरंगाने जर मला सांगितलं तर मग लग्न कर. आणि एक दिवस मुक्काम पडला विठ्ठलपंतांचा पुन्हा एकदा सिद्धोपंतांच्या आळंदीच्या घरी, तुळशी वृंदावनाच्या शेजारी झोपले असताना तसंच स्वप्न विठ्ठलपंतांनाही पडलं. आणि सांगितलं विठ्ठलपंत, तुमच्या पोटी या जगाचा उद्धार करणारे 4 लेकर जन्माला यायचे. सिद्धोपंतांच्या रुक्मिणी नावाच्या मुलीशी विवाह करा. आणि विठ्ठलपंत रुक्मिणीचा विवाह थाटामध्ये सिद्धोपंतांना लावला. ओंकार महाराज एक मंगलाष्टक मान. रामचंद्र आले मंडपी, तुझ करना सौभाग्यवती. मिलन जीवाचे या
आई ग आई ग जा नवे मास कष्टविल्या दुःख झाले दिवाला केव्हा भेट देस तू बापिया देहाला आई ग आई ग जा सुखाने नांदायला तू मुनी शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान राजा भी मक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या कोण्यावरा नृपवरा कवनासिन्या देईजे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पू मने शुभमंगल सावधान ब्रह्मसुतान गाठ बांधिली 7 जन्माची ओ पृथ्वी तलावर जोडी शोभे विठ्ठल पंत रुक्मिणीची आळंदी आशीर्वाद द्यावया समस्त ब्रह्मवृंद येती शुभमंगल सावधान. रुक्मिणी मातेचं विठ्ठल पंतांचं लग्न थाटामध्ये झालं आणि लग्न झाल्यावर पहिलं काम काय केलं माहिती विठ्ठल पंतनं? लोणावळा नाही, महाबळेश्वर नाही, मग अगोदर पहिलं विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पंढरपूर. लग्न झाल्यावर जोडीनं पांडुरंगाला गेलं पाहिजे. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला गेली. जंबुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. आमची मामाची इच्छा आहे, सोनवणे मामा बसलेले आहे त्या पंढरपुरामध्ये. आमचे संत जोगजोगी बनून जगजोगी बनून भजन करतात, सारखं आपल्याला जाग करतात. जग जोगी जग जोगी जाग जाग बोलती हे जग जोगी हा कैलास महाराज. जग जोगी जाग जाग बोलती जग जोगे जग जोगे जाग जाग बोलती जग
तेवढं पंढरपूर झालं. जगजोगी जगजोगी जाग हे आता कार बाई होता आता कार बाई होता आता कार बाई होता आता कार बाई होता सुरतीत लाल लाल बागा सुरतीत लाल सुरतीत लाल लाल बागा आता कार बाई होता आता कार बाई होता आता कार बाई होता आमचे संत जिथं जागर करतात, भजन करतात, आमची आराध्य देवता काल पुंडलिकानं आपल्यासाठी उभी केली. त्याचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं आणि दाम्पत्यानं रुक्मिणी आणि विठ्ठल पंतांनी पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत आळंदीला आले. आळंदीहून समस्त विठ्ठल पंतांनी इच्छा केली, सिद्धोपंत माझी राहिलेली यात्रा पूर्ण करू. आणि राहिलेली यात्रा पूर्ण केली दक्षिण भागातली रामेश्वराची. आणि परत रामेश्वराचं दर्शन घेऊन परत आल्यावर आणि मग रुक्मिणी मातेला घेतलं आणि वृद्ध मातापित्यांना भेटण्यासाठी आपेगावला आले. आपेगावला आल्यावर सगळेच आले, सिद्धोपंत, व्याही, सगळ्यांनी घडलेलं वृत्तांत सांगितलं, पांडुरंगाचं स्वप्न सांगितलं. आणि आता आपेगावला विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता राहील. सिद्धोपंतांचा सन्मान केला व्यायानं, गोविंद पंतांनी मानपूर्वक त्यांना कपडे, दक्षिणा समस्त करून वाटी लावली. सिद्धोपंत आता आपली मुलगी देऊन आळंदीला आले. आपेगावला विठ्ठल पंत राहायला लागले. पण त्यांचं मन काही संसारात लागेल. आणि थोड्याच दिवसामध्ये गोविंद पंत आणि निर्जाबाईंचं निधन झालं. आता दुःख पसरलं, जबाबदारी विठ्ठल पंतावर पडली. आणि विठ्ठल पंत आता संसाराचा भार घेऊन संसार करायला त्यांचं मन धजत नसायचं. वैराग्य होता अगोदरच. परिस्थिती खालावली, संसार बेताचा झाला. आणि बऱ्याच दिवसानं बातमी सिद्धोपंताला माहिती पडली की आपल्या मुलीचा संसार थोडा खालावला. बापाचं मुलीवर विशेष प्रेम असते. आमच्या तीनही बहिणीचे वडील इथं बसलेले आहेत. उंदरीवर्ण, चाकणवर्ण आणि तळवड्यावर्ण. बापाचं मुलीवर विशेष प्रेम असतं. बापानं आपेगावला जाणं केलं आणि आपेगाववरनं विठ्ठल पंतांची समजूत घालून आता तुम्हाला इथं काही काम नाही राहिलं म्हटले. आई वडील निघून गेले, तुम्ही परत आळंदीला चला. आणि परत आळंदीला आले. आणि आपल्या सासरीबाईंचा सांभाळ करत करत आळंदीला राहत असताना मनामध्ये उद्विग्नता निर्माण व्हायला लागली. सारखं रोज मनामध्ये यायचं, संन्यास आश्रम घ्यावा, याच्यात माझं मन लागत. आणि त्याच्यात दुसरं कारण संतती होत नाही. जसं वडिलांचं गोविंद पंतांचं तसं त्यांचंच झालं. संसारात मन लागत नव्हतं. ऐका, आपल्याला ज्ञानोबारायांना जन्माला घालायचं. कुणाच्या पोटी येतात ज्ञानोबाराय जन्माला, कुणाच्या पोटी निवृत्तीनाथ जन्माला येतात, कुणाच्या पोटी मुक्ताबाई सारखी आदिशक्ती जन्माला येते, कुणाच्या पोटी सोपानदेव जन्माला येतात. भाग्यवान आहेत रे मायबाप तुम्ही, तुम्हाला फार जवळ आळंदी. पुणे म्हणजे देहू आणि आळंदीच्या जवळचं गाव. एका हाताला ज्ञानोबाराय, एका हाताला तुकोबाराय आहेत.
प्रमोद महाराज पवार इथं बसलेले आहेत, महिन्याची देहूची वारी करतात, आळंदीची वारी करतात. आपण सगळेजण गुरुवारी आळंदीला जातो. भाग्यवान आहे ताथवड, जवळ आहे आळंदी. एका बाजूला देहू आहे, एका बाजूला आळंदी आहे. या संतांना जन्माला घालायचंय. संत कथा ऐकताय ना? मन लागत नाही काय म्हणायचे, रुक्मिणी घेऊ का ग मी संन्यास? हे रुक्मिणी देशील का ग मला आज्ञा? म्हणजे कोणती बायको आज्ञा देत असते का नवऱ्याला? हे रुक्मिणी घेऊ का ग संन्यास? रुक्मिणी मातेनं बापाला सांगितलं, सिद्धोपंताला, मालक मला रोज म्हणतात संन्यास घेऊ का? बापानं समजून सांगितलं, विठ्ठलपंत संन्यास घेता येतो, तुम्हाला अगोदर मुलं बाळ झाली पाहिजे. संतती विना संसार संन्यास घेता येत. सारखं म्हणायचे, रुक्मिणी घेऊ का ग मी संन्यास? एक दिवस रागाच्या भरात काहीतरी काम करताना रुक्मिणी मातेच्या मुखातून निघून गेलं, घ्या घ्या म्हटल्याबरोबर इतका आनंद झाला, निघूनच गेले काशी. आपल्यासारखे नव्हते घ्या म्हणून लगेच परत आले. येतच नाही बघ म्हणतो राग राग, आता तुझ्याकडे पाहत सुद्धा नसतो. निघतानीच अर्धा नाराज होऊन जातो आणि येतानी तर खुश होऊन जातो. हे आपण येत महाराज विठ्ठलपंत काशीला निघून गेले. काशीला रामानंद महाराजांचा आश्रम आहे, रामानंद स्वामी. त्यांना 2 नाव आहेत, एक श्रीपाद नाव आहे, महिपती बाबांच्या गाथेमध्ये श्रीपाद नाव आलं. नामदेवरायांनी रामानंद असं नाव गाथेमध्ये वापरलेलं आहे. रामानंद स्वामीकडे जाऊन मला संन्यास घ्यायचा आहे, मला दीक्षा द्या, मला गुरु, मला शिष्य बनवा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षण एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाथी जैसे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, श्री गुरु सारिका असता पाठी राखा. खूप प्रमाण आहे गुरुची. गुरुविन कोण बटावे भात, गुरु फार महत्वाचा. दत्तात्रयानं 24 गुरु केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, 24 गुरु. जो जो जयाचा घेत लागून, तो तो मी गुरु केला जा. रामानंद महाराज मला संन्यास दिला. रामानंदांनी संन्यास दिला, पाहिलं नाही काय काय मागचं काय, देऊन टाकलं. संन्यास दीक्षा झाली आणि त्यांना संन्यास आश्रमात नाव दिलं चैतन्य. आता विठ्ठलपंत नाव गेलं आणि चैतन्य नाव लागलं. 12 वर्षाची साधना झाली. तपश्चर्या 12 वर्षाची व्हायची होती, म्हणूनच मग पोटी जन्माला येणार होते देव, काय कुणाच्याही पोटी. आणि 12 वर्ष चैतन्याला आश्रम दिला रामानंदानं आणि सांगितलं, चैतन्या माझी दक्षिणेतली यात्रा राहिली, मी रामेश्वराचं दर्शन घेऊन येतो. मग काशीहून रामेश्वराच्या दर्शनासाठी निघाले. मध्यंतरी आळंदी लागली. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. इकडं मात्र निराश झालेली रुक्मिणी माता, नवरा सोडून गेलाय, काय दुःख असेल पदरामध्ये. 12 वर्ष सारखी वाट पाहते, आज येते उद्या येते, कशाच येते. आळंदीचा जो सुवर्ण पिंपळ आहे त्याला रोज प्रदक्षिणा मारत. लिहिलेलं आहे तिथं 1.25 कोटी प्रदक्षिणा मारल्या रुक्मिणी माता सारखी. अश्वत्थ पिंपळ हा देवाचं रूप आहे बरं. धन्य इंद्राय पिंपळाचा पार, धन्य इंद्राय पिंपळाचा पार, धन्य इंद्राय. वेळ कमी आहे, 1:15
वनवाई धन्य इंद्रायणी पिंपळाचा पाय जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ त्रिभुवन विख्यात पिंपळ ज्याला प्रदक्षिणा मारल्यावर मनोकामना पूर्ण होतात. ज्या पिंपळाच्या खाली बसून तर आम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, त्याला प्रदक्षिणा मारल्यामुळे तर तुम्ही आज आमचं ऐकताय. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले ना करील ते काय नोहे महाराज. काय करू शकत नाही, सारख्या प्रदक्षिणा. हे अश्वत्था प्रसन्न हो रे, माझा नवरा मला पाहिजे. कसं राहू रे मी आबाग, कपाळात कुंकू आहे, अंगावर तर भरजरी वस्त्र आहे, पण नवरा नाही. खरंच घेतला असेल का संन्यास माझ्या पतीने? अनंत प्रश्न त्या रुक्मिणीच्या मनामध्ये. रामानंद तीर्थयात्रा करत 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 त्या सुवर्ण पिंपळाखाली बसलेले. सकाळची वेळ आहे, प्रदक्षिणा मारून झाल्या आणि त्या रुक्मिणी मातेनं, रामानंद एक तपस्वी साधू आहे, सगळेजण दर्शन घेतात म्हणून आपलं मस्तक रामानंदाच्या पायाला लावलं आणि जसं दर्शन घेतलं तसं रामानंद महाराजांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. रुक्मिणी माता हसली. साधू म्हटले, का ग माझ्या आशीर्वादाला हसली का? मोठी माणसं उगीच हसत नसतात. नाही म्हटले, महाराज तुम्ही आशीर्वाद याच्यामुळे दिला की माझ्या कपाळाला कुंकू आहे, माझ्या अंगावर भरजरीत वस्त्र आहेत, अलंकार आहेत. तुमचं काय झालं का? आशीर्वाद पूर्ण या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? का तुला तर कपाळभर कुंकू आहे, तर तू वस्त्र अलंकार ललित आहे. म्हटले, माझे पती मला सोडून संन्यास घ्यायला गेले. हा, कसा दिसतो तुझा पती? खाना खुना विचारल्या तर लक्षात आला असा एक पोरगा आपल्या मठात आहे. मी संन्यास दिलाय त्याला. रुक्मिणी मातेला बरोबर घेतलं, सिद्धोपंतांना बरोबर घेतलं, रुक्मिणी मातेच्या आईला बरोबर घेतलं आणि सगळे तीर्थयात्रा थांबवली काशीला. चैतन्या बाहेर आहे. ही कोण आहे तुझी? खोटं बोललास ना मला? प्रायचित्त द्या. महाराज चुकलंय माझं. तुम्हाला मी जर सांगितलं असतं तुम्हाला संन्यास दिला नसता. माझं मन संसारात लागत नव्हतं. गुरुवर्य मला माफ करा, स्वामी मला माफ करा. तुला एकच माफी म्हटलं, संन्यासात राहायचं नाही, परत ग्रस्त आश्रमात जायचं. रुक्मिणीशी संसार पूर्ण करायचा, ग्रस्त आश्रम पूर्ण करायचा. त्याच्यासाठी एक यज्ञ लागतो बरं. संन्यासातून परत गृहस्थ आश्रमाला येता येतं पाराशरी ऋषीने त्याचे श्लोक लिहिलेले. पाराशर नावाची संहिता आहे, जशी गर्ग संहिता आहे तसे पाराशर्याने खूप सुंदर त्याचं चिंतन केलेलं आहे. एखादा व्यक्ती जर संन्याशी झाला आणि त्याला परत गृहस्थ आश्रमामध्ये यायचं असेल, त्याला चांद्रायण नावाचा योग करावा लागतो. 14 दिवस अन्न पाणी विरहित यज्ञ करावा लागतो, गंगेच्या पाण्यामध्ये उभं राहून. आणि मग तो यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये येता येईल. पूर्ण केलं, ते पूर्ण विधी केलं बरं का, विधिवत झालेलं आहे. विधिवत केलं आणि गृहस्थ आश्रमामध्ये पाठवलं, परत आळंदीला आलं. पण आता समाज खूप विचित्र आहे. त्या काळातले कठोर निष्ठुर पापी लोक विठ्ठलपंतांकडे पाहायला तयार नाही. अरे संन्यास घ्यायला गेला, संन्यासातून परत संसारात आला, असा असतो का संन्याशी? याला म्हणतात का संन्याशी? पापी आहे, याचं तोंड पाहिलं तर विटाळ होईल, याला कुणी पाहायचं नाही, याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, याला इंद्रायणीची आंघोळ नाही, याला भाकरी नाही, याला मधुकरी नाही. समाज त्रास द्यायला. सिद्धोपंताला वालीत टाका, त्या विठ्ठलपंताला वालीत टाका, गावाच्या बाहेर राहायचं, गावाच्या बाहेर. गावाच्या बाहेर सिद्ध बेटामध्ये झोपडी बांधून, पर्णकुटी बांधून
विठ्ठलपंत रुक्मिणी बरोबर राहू लागले. योगच होता. आता याच्यात थोडा वाद आहे बरं. कुणी म्हणतं ज्ञानोबारांचा जन्म आपेगावला झाला, कुणी म्हणतं आळंदीला झाला. आपल्याला वाद करायचा नाही. आपण आपेगावला झाला म्हणून आळंदीला झाला. ज्ञानोबाराय जन्माला आले हे महत्वाचं. वादामध्ये मजा नसते, भांडण करण्यात काय नाही. काही लेखकांचं संतांचं म्हणणं आहे, काही कुणी असं म्हणतंय आळंदीचं संस्थान म्हणतंय आळंदीला जन्म झाला, आपेगावचं संस्थान म्हणतंय आपेगावला जन्म झाला. आपण आपेगावलाही झाला म्हणून आळंदीलाही झाला. रुक्मिणी मातेला दिवस गेले. माघ महिन्यामध्ये प्रतिपदा म्हणजे जानेवारी महिना, आणि या माघ महिन्यामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला पहिला मुलगा जन्माला आला. दंडावरती त्रिशूळाचं चित्र निघालं आणि कळालं की हा शंकराचा अवतार, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज. सदाशिवाचा अवतार साक्षात शंकर रूपानं निवृत्तीनाथ प्रगट झाले. आनंदी आनंद वाटायला, खूप आनंदी आनंद झाला. रुक्मिणी मातेचा चेहरा फुलला. विठ्ठलपंत आनंद झाला. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. नाव निवृत्ती ठेवलं. जिथं प्रवृत्ती नाही त्याचं नाव निवृत्ती ठेवलं. काही दिवस गेले आणि बरोबर 2 वर्षांनी पुन्हा एकदा रुक्मिणी माता गर्भवती झाली आणि रुक्मिणी मातेला दुसरं रत्नपोटी जन्माला आलं. या विश्वाचा उद्धार करणार ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की, ज्ञानेश्वर महाराज की जय. इतकं तेजोनिधी स्वरूप प्रगट झालं. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान विष्णूच्या रूपानं तेजोनिधी ज्ञानोबाराय प्रगट झाले. आणखी 2 वर्षानं पुन्हा गर्भवती राहिली आणि आता तिसरा मुलगा जन्माला आला. तो ब्रह्मदेवाचा अवतार, संत सोपानदेव महाराज की जय, सोपानदेव महाराज की जय, सोपानदेव महाराज की जय. 3 मुलं झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, काय नाव महाराज. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला. आणि मग आता आणखी 1201 म्हणजे त्या 1200च्या शतकामध्ये शके 1200. 3 मुलाच्या नंतर पाठी पुन्हा रुक्मिणी माता गर्भवती राहिल्या आणि आता 4थ्या वेळेला मुलगा नाही झाला, मुलगी झाली. मुलगी मुक्ताबाई महाराज की इंद्रायणी काजल भी बोले, श्री मुक्ताई इंद्रायणी काजल भी बोले, इंद्रायणी काजल भी बोले, श्री मुक्ताई माँ बोले, इंद्रायणी काजल भी बोले, श्री मुक्ताई माँ. ताप्ती मैया काजल भी बोले, श्री
कीर्तन केसरी ह भ प अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा, सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह भ प अक्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी परिवार. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.